Hello students, today we are going to study Science and Technology Part 2. In this video, we are studied about Introduction to Microbiology Part 2. या प्रकरणाचा पार्ट 1 तुम्ही अभ्यास केला असेलच आणि जर केला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही जरूर अभ्यासा. Organic acids used in various commercial products and microbes useful for the same. Source, microbe, amino acids and their uses are given here. आता sources काय आहेत पहा. Sugar and beet molasses, ammonia salt. Microbes used are Brevibacterium and Corynebacterium. Amino acid is glutamic acid. पहा ग्लुटॅमिक ॲसिड आणि ब्रेव्हिनोबॅक्टेरियम आणि कोरोनोबॅक्टेरियम, ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरोनोबॅक्टेरियमचा यूज केला जातो आणि शुगर आणि बीट मोलॅसेस अमोनिया साल्ट पासून त्याचा यूज कशासाठी केला जातो तर प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट मीन्स अजिनोमोटो, म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटोचं प्रोडक्शन करण्यासाठी याचा यूज होतो. Next source is sugar molasses salts. Microbes used are Aspergillus niger and amino acid is citric acid. Their uses are drinks, toffees, chocolate and chocolate production. Next source is glucose corn steep liquor. Microbe is same Aspergillus niger but amino acid is different, gluconic acid. And their uses are production of minerals used as supplement for calcium and iron. म्हणजे कॅल्शियम आणि आयर्न च्या सप्लिमेंटसाठी जे मिनरल्स यूज केले जातात त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी यांचा यूज होतो. नेक्स्ट मोलॅसेस कॉन्स्टिप लिकर. मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी अँड अमिनो ॲसिड इज लॅक्टिक ॲसिड अँड देअर युजेस आर सोर्स ऑफ नायट्रोजन प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स, म्हणजे नायट्रोजन सोर्स आणि विटॅमिनचं प्रोडक्शन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. नेक्स्ट इज मोलॅसिस कॉन्स्टिप लिकर अँड मायक्रोब्स आर ॲस्परजिलस इटॅकोनियस. अमिनो ॲसिड इज ऑल्सो इटॅकोनिक ॲसिड. युजेस आर पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शन अँड सो ऑन. म्हणजे फक्त अन्न पदार्थामध्ये किंवा औषधांमध्येच उपयोग केला जातो असं नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनामधील टेक्स्टाईल, पेपर, प्लास्टिक इंडस्ट्री किंवा गम प्रोडक्शन याच्यामध्ये सुद्धा मायक्रोबचा वापर करून पदार्थ तयार केले जातात किंवा वस्तू तयार केल्या जातात. नेक्स्ट सबस्टन्सेस ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. तर मायक्रोबियल प्रोसेसिंगमधून कोणते सबस्टन्स ऑब्टेन केले जातात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत. द सबस्टेन्सेस ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग: सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड. दे रोल इज टू इम्पार्ट ॲसिडिटी. ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन अँड ट्रायफोफॅन रोल आर प्रोटीन बाइंडिंग. नेक्स्ट नायसिन अँड नायटामायसिन, their role is microbial restrictor. Ascorbic acids means vitamin C, vitamin B12, vitamin B2, their role is antioxidants and vitamins. Next beta carotene, lycopenes, xanthines and lutein, their role is edible colors. Polysaccharide and glycolipids, role of polysaccharides and glycolipids is impulsifiers. Valine, ethyl butyrate means fruit flavor, peppermint flavor, essence of various fruits and flowers, their role is essence, म्हणजे वेगवेगळे स्मेलसाठी त्याचा रोल आहे. झॅलिटॉल अँड ॲस्पर्टाईम, रोल ऑफ झॅलिटॉल अँड ॲस्पर्टाईम इज आर्टिफिशियल स्वीटनर्स ऑर लो कॅलरीज. तर लो कॅलरी जे आयटम्स असतात त्याच्यामध्ये किंवा आर्टिफिशियल जे स्वीटनर्स मिळतात मार्केटमध्ये तो रोल कोण करतं तर झॅलिटॉल अँड ॲस्पर्टेम त्या मायक्रोबियल प्रोसेसिंगनी बनवलेले पदार्थ करतात. अँटीबायोटिक्स, मेनी डिसीज ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स
have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. तर मानवामध्ये होणारे जे डिसीजेस आहेत किंवा इतर प्राण्यांमध्ये होणारे जे डिसीजेस आहेत ते कंट्रोल करण्यासाठी बॅक्टेरिया आणि फंगी यांच्यापासून बनवलेले अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रासिन, इरोथ्रोमायसिन, जेंटॅमायसिन, निमोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन एक्सेट्रा आर यूज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर बऱ्याचशा ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियासाठी या अँटीबायोटिक्सचा उपयोग केला जातो. रॅफॅमॅसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्लॉसिस. ट्युबरक्लॉसिस मीन्स TB. तर TBसाठी रॅफॅमॅसिन चा उपयोग केला जातो. तर हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. रॅफॅमॅसिन इज इफेक्टिव्ह. रॅफॅमॅसिन इज अँटीबायोटिक्स अँड इट इज इफेक्टिव्ह फॉर ट्युबरक्लॉसिस म्हणजेच TB या रोगामध्ये त्याचा इफेक्टिव्हली वापर केला जातो. मायक्रोब्स अँड फ्युल्स. तर आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमच पाहतो. तर या मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे अन्नधान्य असतील, औषधं असतील, फ्यूल असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला किंवा काही खतं असतील तर प्रत्येक ठिकाणी उपयोग झालेला पाहायला मिळतो. या ठिकाणी 7.7मध्ये सॅक्रोमायसिस इस्ट दाखवलेले आहेत. मायक्रोब्स अँड फ्युल्स. गॅसेस फ्यूल मिथेन कॅन बी ऑब्टेन बाय मायक्रोबियल एनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. तर शहरी विभागामधील जे ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन करण्याचं काम मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात आणि त्यापासून मिथेन हे फ्यूल काय केलं जातं, मिळवलं जातं. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन फ्यूल मीन्स इट इज अ स्मोकलेस फ्यूल ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द ईस्ट सॅक्रोमायसिस. तर सॅक्रोमायसिस हे ईस्टचा वापर करून काय केलं जातं, इथेनॉल हे क्लीन किंवा स्मोकलेस फ्यूल तयार केलं जातं. तर सॅक्रोमायसिस काय करतं, मोलॅसिसचं फर्मेंटेशन करतं आणि त्यामधून इथेनॉल हे स्मोकलेस फ्यूल आपल्याला मिळते. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्यूल ऑफ फ्युचर. आता फ्युचरचं फ्यूल म्हणून हायड्रोजन गॅसकडे का पाहिलं जातं, तर हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म्स द फोटो रिडक्शन. तर हायड्रोजन गॅस हा वॉटरचं बायोफोटोलिसिस करून मिळवला जातो. त्यामुळे हायड्रोजन गॅसकडे फ्युचरचं फ्यूल म्हणून पाहिलं जातं. कारण तुम्हाला माहिती आहे की जीवाश्म इंधनं जी आहेत ती भविष्यामध्ये संपुष्टात येणार आहेत आणि मग त्यावेळी रियूज रिसायकलिंग करून मिळणारी जी इंधनं आहेत किंवा हायड्रोजन गॅस वगैरे अशा गॅसेसचा मिथेन गॅसचाच उपयोग आपल्याला फ्युचर फ्यूल म्हणून करावा लागणार आहे. सिमिलर टू फ्यूल्स वेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेसेस. म्हणजे फ्यूल्स तर मिळतातच शिवाय इंडस्ट्रियल केमिकल्ससुद्धा आपल्याला मायक्रोवेल प्रोसेसमधून मिळवता येतात. फॉर एक्झाम्पल व्हेरियस अल्कोहोल्स, एसिटोन्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकॅराइड्स दॅट आर युजफुल ॲज रॉ मटेरियल इन केमिकल इंडस्ट्री. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे रॉ मटेरियल्स म्हणून लागतात ते घटकसुद्धा मायक्रोवेल प्रोसेसने मिळवता येतात. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज रॉ मटेरियल्स फॉर प्लॅस्टिक अँड फूड प्रॉडक्ट्स. तर प्लॅस्टिक आणि फूड प्रॉडक्ट्समध्ये रॉ मटेरियल म्हणून सुद्धा त्याचा काय होतो, उपयोग केला जातो. बायोफ्यूल. बायोफ्यूल इज अ इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी. These fuels are available in solid like coal dung, crop residue, liquids like vegetable oils, alcohols, gases like gobar gas, coal gas forms. These fuels are easily available and in plenty of quantity. These are reliable fuels of the future. तर पहा बायोफ्यूल हे सुद्धा फ्युचर फ्यूल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण ते तयार कशापासून करतात, तर कोल किंवा कावडंग, डंग म्हणजे एनी टाईप ऑफ डंग, क्रॉप रेसिड्यू, व्हेजिटेबल ऑइल्स, अल्कोहोल्स, गोबर गॅस, कोल गॅस यापासून ती मिळवली जातात. आता याचे सोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत आणि ते पुन्हा पुन्हा आपल्याला नव्याने निर्माण करता येणारे आहेत. या ठिकाणी बायोफ्यूल प्रोडक्शनची डायग्रॅम दाखवलेली आहे. पहा हार्वेस्ट इथं सोलार एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड दाखवलेला आहे. आता हा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड यूज केला जातो कशासाठी, तर वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये हा कार्बन डायऑक्साईड यूज करतात. परंतु
ज्यावेळी या वनस्पतींचा पालापाचोळा वगैरे आहे किंवा ज्यावेळी मळणी वगैरे केली जाते त्यावेळी जो चोथा वगैरे निघतो त्यापासून किंवा शुगर मोलॅसिसपासून काय केलं जातं, बायोफ्युल बनवलं जातं आणि ते बायोफ्युल वाहनांमध्ये वापरलं जातं, इंधन म्हणून वापरतात आणि इंधनामधून परत CO2 बाहेर पडतो. तो CO2 पुन्हा वनस्पतींना फोटोसिंथेसिससाठी वापरला जातो. म्हणजेच ही सगळी प्रोसेस घडवून आणण्यासाठी लिक्विड फ्यूल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन, तर फर्मेंटेशन प्रोसेसने ही प्रक्रिया होते. तर फर्मेंटेशन करण्याची प्रोसेस कोण करतात, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने बायोफ्युल प्रोडक्शन करता येतं. अँड इट्स plenty quantity of sources are available in the nature. That's why biofuel is also future fuel. Microbial pollution control. Solid waste, sewage and various pollutants are ever increasing with increasing pollution. पहा, solid waste, sewage and various pollutants are ever increasing with increasing pollution. Along with it, ever increasing diseases and degradation of environment are the worldwide problems. आता हे प्रॉब्लेम्स कशामुळे निर्माण झाले, तर वाढत्या लोकसंख्येमुळे. लोकसंख्या वाढल्यामुळे सॉलिड वेस्ट वाढले, सिवेज, त्यानंतर व्हेरियस पोल्युटन्सची समस्या वाढली आणि त्यामुळं बरेचसे डिसीजेस किंवा एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन झालेलं आपल्याला पाहिला. तर हा आपला एकट्याचा प्रॉब्लेम नाही, तर हा पूर्ण वर्ल्डचा प्रॉब्लेम आहे. स्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दीज प्रॉब्लेम्स. तर आता इंडियाची लोकसंख्या भरपूर आहे, डेन्सली पॉप्युलेटेड आहे, त्यामुळं या ठिकाणी तर ह्या प्रॉब्लेमच्या बऱ्याच समस्या आहेत. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व ॲट राईट टाईम अँड राईट एक्सटेंट. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. तर या समस्या जर आपण वेळच्या वेळी सोडवल्या नाही, त्या जर अशाच वाढत गेल्या, तर फ्युचर जनरेशनच्या जी लाईफ आहे ती लाईफ काय होणार आहे, डेंजरमध्ये जाणार आहे. तर यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे, एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम काय करू शकतात ते आपण पाहणार आहोत. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर युज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. how urban waste that is accumulated in terms of tonnage may be disposed of. आता पहा, शहरी विभागामध्ये अगदी टनामध्ये कचरा घेऊन गेले जातात, बऱ्याचशा गाड्या भरून जातात. तर त्यांचं काय होतं, तर त्यांचं कंपोस्ट प्रोडक्शन करण्यासाठी कोण काम करतं, तर हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने घडवून आणले जाते. या ठिकाणी मॉडर्न लँडफिल साईट दाखवलेली आहे. आता इथं काय केलं जातं पहा, डिग्रेडेबल वेस्ट बीइंग अक्युमुलेटेड इन अर्बन एरियाज युज्ड फॉर दिस पर्पज. तर अर्बन एरियामध्ये जे भरपूर वेस्ट निघतं त्याचा वापर याच्यासाठी केला जातो. लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेसेस फॉर अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया अँड दोज पिट्स आर लिंड विथ प्लॅस्टिक सीट ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉईल ड्यू टू लिचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल. तर असा शहरापासून दूर जिथे लोकवस्ती नाही अशा ठिकाणी असे खड्डे काढले जातात आणि त्या खड्ड्याच्या आतून प्लॅस्टिकचं लिनिंग म्हणजे अस्तर टाकलं जातं. आता हे प्लॅस्टिक का टाकलं जातं, तर काही टॉक्झिक सबस्टन्सेस किंवा हार्मफुल मटेरियल पाझरून जर जमिनीमध्ये गेलं तर मातीचं पोल्युशन होईल आणि ते होऊ नये म्हणून आतून प्लॅस्टिक टाकलं जातं आणि त्याच्यावरती कचरा भरला जातो. आता या कचऱ्यावरती आपल्याला इथं काय काय दिसते पहा, सॉईल कव्हर आहे, त्यानंतर ग्रीन तुम्हाला झाडं वगैरे दिसत आहेत, म्हणजे ग्रीन ग्रास वगैरे आहे. तर हे याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा, कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. तर हे जे वेस्ट मटेरियल आहे त्या त्या खड्ड्यामध्ये भरलं जातं. इट इज कवर्ड विथ लेअर ऑफ सॉईल. त्याच्यावरती माती टाकली जाते, सॉडस्ट, लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. तर काही सॉडस्ट, लिफी वेस्ट टाकलं जातं आणि बायोकेमिकल्स त्यामध्ये सोडली जातात. बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट. तर जे त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, त्याचं डिकम्पोजिशन करायला सुरुवात करतात. कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. तर फुल खड्डा भरला की त्याच्यावरती माती टाकून तो पॅक केला जातो. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. तर काही दिवसामध्येच आपल्याला चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट खत त्या ठिकाणी मिळतं. सच लँड फिलिंग साईट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. आणि मग त्या लँड फिलिंग साईडमधून ते कंपोस्ट काढून घेतलं जातं आणि मग खड्डा रिकामा झाला की पुन्हा त्याच्यामध्ये कचरा भरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर
या सगळ्या प्रोसेसमध्ये मेन भूमिका कोणाची आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची. त्यानंतर सिवेज मॅनेजमेंट. आता जसं अन्नपदार्थामध्ये, औषधांमध्ये, कचरा प्रदूषण कमी करण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची भूमिका आहे, तसं सिवेज मॅनेजमेंट. इन व्हिलेज डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल ऑर इन बायोगॅस प्लॅन्ट. तर खेडेगावामध्ये काय केलं जातं तर कुठेतरी खड्डा काढून टाकलं जातं किंवा बायोगॅस प्लॅन्टमध्ये ते टाकलं जातं, डोमेस्टिक सिवेज टाकलं जातं. हावेवर इन सिटीज सिवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन मायक्रोबियल प्रोसेसेस. आता खेडेगावामध्ये जागा उपलब्ध असतो किंवा बायोगॅस प्लॅन्ट ते करू शकतात, पण शहरी भागामध्ये मायक्रोबियल प्रोसेस सिवेज मॅनेजमेंटसाठी मायक्रोबियल प्रोसेस आवश्यक आहे. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. are mixed with sewage. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात तर सिवेजमध्ये मिक्स झालेले जे रोगकारक पॅथोजिन्स असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सिवेज. आणखी काय करतात ते तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड डिकम्पोजिशन करून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सिवेज. तर ज्या फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया त्या सिवेजमध्ये असतात त्या काय करतात डिकम्पोजिशन द झिनोबायोटिक केमिकल्स म्हणजे सिवेज वॉटरमध्ये असणारे झिनोबायोटिक केमिकल्सचं डिकम्पोजिशन करतात. म्हणजेच सिवेज मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मायक्रोबियल ऑर्गॅनिझमची भूमिका अत्यंत महत्त्वाची पाहायला मिळते. द स्लज दॅट सेटल्स डाऊन्स इन दिस प्रोसेस कॅन अगेन बी यूज्ड ॲज फर्टिलायझर. तर या प्रोसेसमध्ये जे तळाला गाळ शिल्लक राहतो त्याचा फर्टिलायझर म्हणून उपयोग केला जातो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायोरेमिडेशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. तर या प्रोसेसने जे पाणी मिळतं ते कसं असतं सेफ असतं म्हणजे एन्व्हायरमेंटली सेफ पर्यावरणदृष्ट्या ते सेफ असतं. नेक्स्ट क्लीन टेक्नॉलॉजी. आता क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची भूमिका अजून महत्त्वाची आहे. ह्युमन बिईंग हॅज मेड अ व्हेरियस फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. आता आपण फास्ट प्रोग्रेस केला टेक्नॉलॉजीमध्ये पण त्याला दोन बाजू आहेत. एकीकडे जसा फायदा होतो तसे त्याचे तोटे सुद्धा आहेत. हावेवर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ सेम स्पीड. म्हणजे जसं टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रेस झाला तसं एन्व्हायरमेंटल पोल्युशन इन्क्रीज होण्यामध्ये सुद्धा त्याचा प्रोग्रेस झालेला आहे. लेट अस सी द वे ऑफ कंट्रोल over air, soil and water pollution with the help of microbes. Microbes have natural ability of decomposing the man-made chemicals. तर मानवनिर्मित जी केमिकल्स आहेत ती त्याचं डिकम्पोजिशन करण्याची ॲबिलिटी नॅचरली मायक्रोब्समध्ये असते. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटीज. आता त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं जातं पहा. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युल्स. तर काही मायक्रोब्स फ्युल्समधला सल्फर रिमूव्ह करतात. त्यामुळे जो सल्फर डायऑक्साईड त्या फ्युल्सच्या फ्यूल बर्न करून जो सल्फर डायऑक्साईड बाहेर पडणार होता तो वाचतो. त्यामुळे पोल्युशन रोखलं जातं. मेटल लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटलाइट्स. जे लो क्वालिटी मेटलाइट्स आहेत त्यामधून एन्व्हायरमेंटमध्ये कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक हे पाझरले जातात थोडक्यात. तर ते होऊ नये दीज आर कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स. तर त्यांचं कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्शन करण्याचं काम कोण करतं तर बिफोर लिचिंग दीज आर कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ थायोबॅसिली अँड सल्फोबॅसिलाय. तर थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक यासारखे जे मेटल्स आहेत लो क्वालिटी मेटलाइट्समधले त्यांचं कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन करण्याचं काम करतात. त्यामुळे पोल्युशन सॉईलचं पोल्युशन काय होतं कमी होतं. हिअर अल्कॅनोरॅक्स, बोर्क्युमेन्सिस अँड सिडोमोनास आर गिवन. स्पायलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशियन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. तर समुद्रामध्ये तेल गळती वगैरे तुम्ही बातम्या किंवा मासे वगैरे जलचर मरून पडलेले वगैरे तुम्ही बातम्या पेपरला पाहिल्या असतील, टी व्हीवरती वगैरे ऐकले असतील. दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड्स. तर हे जे ॲक्सिडेंटली समुद्राच्या पाण्यामध्ये सांडलेलं जे तेल आहे
त्याचा काय होतो, लेअर येतो आणि तो मेकॅनिकल मेथडने सहजासहजी काढणं शक्य होत नाही. हावेवर बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास अँड अल्कॅनोहोरॅक्स ब्रुकमेनेसिस हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पायरिडिन्स अँड अदर केमिकल्स. पहा, जे मेकॅनिकल मेथडने काढणं शक्य नाही ते सुडोमोनास आणि अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेन्सिस हे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांच्यामध्ये त्याचं डिस्ट्रॉय करण्याची कपॅसिटी आहे. हेन्स these bacteria are used to clear the oil spills. These are called as hydrocarbonoclastic bacteria, means SCB. Hydrocarbonoclastic bacteria means in short SCB. SCB decompose the hydrocarbons and brings about the reaction of carbon with oxygen. Carbon dioxide and water is formed in this process. म्हणजे जे मेकॅनिकल मेथडने शक्य नाही ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स पॉसिबल करतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बाहेर टाकले जाते. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म्ड फ्रॉम केमिकल सबस्टन्सेस, that is PET. PET means polyethylene terephthalate polyester. Nowadays most of the urban garbage consist of plastic. आता प्लास्टिक ही तर सर्वात मोठी समस्या झालेली आहे. It has been observed that species like Vibrio, Idinolila, Sacchensis can decompose the PET. म्हणजे पॉलिथिलीन टेप्थॅलेट पॉलिस्टर ही जरी समस्या असली तर त्याचं डिकम्पोजिशन करण्याची समस्या कशामध्ये आहे, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आहे, लाईक विब्रिओ, इडिनेला, सकायनेसिस डिकम्पोज द पॉलिथिलीन ट्रेप्थॅलेट पॉलिस्टर मीन्स PET. Similarly, species of fungi like actinomycetes, streptomyces, nocardia, actinoplanes have ability of decomposing the rubber from garbage. तर हे निश्चितपणे लक्षात ठेवा, रबरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी ॲक्टिनोमायसेस, मायसेट्स, स्ट्रेप्टोमायसेस, नोकॅर्डिया, त्यानंतर ॲक्टिनोप्लेन्स या मायक्रो ऑर्गॅनिझमचा फंगीलाईक आहेत ज्या स्पेसीज त्यांचा उपयोग केला जातो. तर PETचं डिकम्पोजिशन करण्यासाठी विब्रिओ, इडिनोनिला, सकायनेसिस या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल कमिंग आउट ऑफ माइन्स. तर ॲसिड रेन तुम्ही ऐकलं असेल, उदाहरणार्थ आग्रा येथील ताजमहलला खळगे पडलेले आहेत. कशामुळे, तर ॲसिड रेनमध्ये, कारण ॲसिड रेनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतं आणि त्या सल्फ्युरिक ॲसिडची काय होते, केमिकल रिॲक्शन होते आणि खळगे पडतात. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल प्रेझेंट इन स्टॅच्यू, ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर्स ड्यू टू इट. Sulfuric acid is source of energy for some species of bacteria like Acidophilum and Acidobacillus ferrooxidans. तर यांना एनर्जी मिळवून देण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग होतो. हेन्स दीज बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू ॲसिड रेन. म्हणजे ॲसिडोफिलस किंवा ॲसिडोबॅसिलस या बॅक्टेरियाजना एनर्जीसाठी सल्फ्युरिक ॲसिडची गरज असते. त्यामुळे ॲसिड रेनमधून जे सल्फ्युरिक ॲसिड पडतं त्यापासून सॉईल पोल्युशन रोखण्याचं काम काय करतात, या बॅक्टेरिया करतात. वॉटर सोल्युबल साल्ट्स ऑफ युरेनियम आर प्रेझेंट इन द वेस्ट प्रोड्युस्ड ड्युरिंग इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इन इन्फ्लुएंट रिलीज इन एन्व्हायरमेंट फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट. तर वॉटर सोल्युबल साल्ट्स ऑफ युरेनियम, आता युरेनियममध्ये काही वॉटर सोल्युबल साल्ट्स असतात. त्याचबरोबर इन द वेस्ट प्रोड्युस्ड ड्युरिंग इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इन इन्फ्लुएंट रिलीज इन एन्व्हायरमेंट फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन. तर ॲटॉमिक एनर्जी प्लॅनमधून काही युरेनियमचे कण बाहेर पडतात आणि हे वॉटर सोल्युबल आहेत. आता जिओबॅक्टर काय करतात पहा, जिओबॅक्टर कन्वर्ट्स दिस साल्ट ऑफ युरेनियम इंटू इनसोल्युबल साल्ट्स अँड देअर बाय प्रिव्हेंट दोज साल्ट्स फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. तर हे युरेनियमचे साल्ट वॉटर सोल्युबल असतात, त्याला इनसोल्युबल करण्याचं काम जिओबॅक्टर या बॅक्टेरिया करतात आणि त्यामुळे ते इनसोल्युबल झाल्यामुळे ते पाण्याच्या साठ्यामध्ये विरघळत नाहीत किंवा डिझॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळे पाण्याचं पोल्युशनसुद्धा राखण्याचं ते काम करतात. नेक्स्ट, मायक्रोब्स अँड फार्मिंग. द मायक्रोबियन इलोक्युंट्स इनक्युलंट्स. Some microbes containing inoculants are produced by process of fermentation. These inoculants are spread on
सीड्स बिफोर सोईंग अँड सम ऑफ द इनोक्युलंट्स आर रिलीज्ड इन टू प्लॅन्ट्स. पहा, सम मायक्रोब्स कंटेनिंग इनोक्युलंट्स आर प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. तर काही मायक्रोब्समध्ये जे इनोक्युलंट्स असतात ते फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय होतात, प्रोड्यूस होतात. दीज इनोक्युलंट्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोईंग अँड सम ऑफ द इनोक्युलंट्स आर रिलीज्ड इन टू प्लॅन्ट्स. तर यांचाच उपयोग त्या वनस्पती उगवण्यापूर्वी त्यांच्यावरती केला जातो. त्यामुळे काय होतं, मायक्रोब्स इन द इनोक्युलंट्स हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रियंट्स. त्यामुळं त्या रोपांना त्यांची वाढ होण्यासाठी न्यूट्रिएंट पुरवण्याचं काम ते करतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड सोल्युशन कंटेनिंग ॲझेटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल. तर व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं पण ते काम करतात. सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड बाय यूज ऑफ दीज सोल्युशन्स. तर केमिकल फर्टिलायझरमुळे जे सॉईल पोल्युशन होतं, तुम्ही ऐकलं असेल की जास्त केमिकल्सचा यूज केल्यामुळे जमिनी खारफुटी बनतात किंवा त्यामधून उत्पादन काढता येत नाही. फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ सॉईल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. दिस प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अदर प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसिजेस टू ह्युमन. आता पहा, ही जी केमिकल पेस्टिसाइड्स वगैरे वापरली जातात त्यामुळे काय काय होतं, ती इतर वनस्पतींसाठी हार्मफुल तर असतातच, प्राण्यांसाठी हार्मफुल असतात, शिवाय मानवामध्ये स्किन डिसिजेस निर्माण करण्याचं काम करतात. दीज पेस्टिसाइड्स इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉयड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. तर ही पेस्टिसाइड डिस्ट्रॉय करण्याचं काम सुद्धा कोण करतात, मायक्रोब्सच्या सहाय्याने केलं जातं किंवा मायक्रोब्स करतात. बायो इन्सेक्टिसाइड्स हिअर कॅटरपिलर्स फिडिंग ऑन लीफ. तर पहा, पानावरती इथे एक अळी तुम्हाला दिसते. ही अळी काय करते, पानच कुरतडते आणि वनस्पतीमध्ये अन्न निर्मिती किंवा फोटोसिंथेसिस करण्याचं काम कोण करतात, पानं करतात. कारण त्यांच्यामध्ये हरितलौके असतात, क्लोरोफिल्स असतात आणि ही पानच कुरतडली तर त्या वनस्पतीची वाढ काय होते, थांबते. तर यासाठी मायक्रोब्स काय उपयोग करतात, केला जातो पहा. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स which can destroy pests and pathogens can be directly integrated into plants with the help of biotechnology. Being toxic to insects, they do not consume the plants. तर त्या वनस्पतीवरती जर हे बॅक्टेरियल फंगल किंवा टॉक्झिन जर फवारले तर काय होतं, ते कीटक त्या वनस्पतीची पानं खात नाहीत. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसीज ऑफ फंगाय अँड व्हायरसेस आर युजफुल ॲज पेस्टिसाइड्स. तर काही फंगाय आणि व्हायरसेसचा सुद्धा पेस्टिसाइड म्हणून वापर करता येतो. स्पिनोसॅड, ए बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन, इज अ बायोपेस्टिसाइड. तर स्पिनोसाइड हा काय आहे, फर्मेंटेशनचा बाय प्रोडक्ट आहे आणि त्याचा सुद्धा बायोपेस्टिसाइड म्हणून वापर केला जातो. तर असे बायोपेस्टिसाइड्स वापरले तर पोल्युशन म्हणजे सॉईल पोल्युशन तर कमी होतंच, शिवाय आपल्या आरोग्यावरतीही त्याचा परिणाम होत नाही. Some practice questions are given here. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.